हरि ओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज इथे मी 4 टक्स ब्लाउज संपूर्ण शिलाई दाखवणार आहे। तर इथे मी पुढील भाग घेतलेला आहे। प्रथम आधीवरती मी 3.5 टाकलेले आहे, नंतर 1.5 इंचाचे टक्स टाकून आपल्याला इथे घ्यायचे आहेत। इथे बघा कशा पद्धतीने मी टेप लावत आहे, त्या पद्धतीने तुम्ही पण टेप लावून जसं मी हे करत आहे तसं आपला एक टक्स आहे तो कमरेकडे जातो, दुसरा टक्स आहे तो मुंड्यात आणि एक काजपट्टी बटन पट्टी इकडे जातो। तर अशा पद्धतीने आपल्याला आधीवरती टक्स आखून घ्यायचा आहे दोन्ही पण भागांना आणि त्यानंतर आपल्याला इथे शिलाई टिचिंग करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी शिवून घेत आहे। तसं तुम्हाला पाव इंचाने शिलाई घालून चारही बाजूला पाव इंचाने शिलाई घालवायची आहे। दोन्ही पण भाग असं सेम शिवून घ्यायचे आहेत। इथे जी नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी पाव इंच शिलाई घालवायची, एक्स्ट्रा घालवायची नाही, नाहीतर पुढला भाग कमी होतो आणि उंचीला कमी पडतो ज्या वेळेला आपण बॅक साइड आणि फ्रंट साइड जोडतो त्यावेळेला। तर आपल्याला काय करायचं आहे की पाव इंच शिलाई घालवून घ्यायची आहे 4 टक्स मध्ये। जसजशी मी इथे शिलाई घालवत आहे तसं तुम्हाला ही शिलाई घालवून घ्यायची आहे। तर आपल्या इथे 4 टक्स असतात, त्याचे चारही बाजूला शिलाई व्यवस्थित मारायच्या आणि त्यानंतर आपल्याला इथं योकपट्टी जोडायची असते। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपला टोक उभा राहिली पाहिजे। तर मी इथे दोन्ही पण भाग बघू शकता या जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे योकपट्टी डायरेक्टची दाखवत आहे। तर 3.5 असते ते आपलं गळ्या कुठल्या साईडला ठेवायचं आहे आणि 2.5 इंचाचं असतं ते कमर कुठल्या साईडला जातं। योकपट्टी 3.5 आणि 2.5 असते। तर मी इथे डायरेक्ट योकपट्टी असल्यामुळे डायरेक्ट होल्ड केलेला आहे। ते तुमच्या लक्षात आलं असेल की डायरेक्टच्या पट्टीचा एक फायदा असतो की कसं डबल शिलाई पण होत नाही आणि दिसताना फिनिशिंग छान पण दिसतं डायरेक्टची योकपट्टी असली की। पण काही वेळेला काय होतं, ज्याची तब्येत असते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या ह्याला बसत नाही माप, तर आपल्याला सिंगलचं घ्यावं लागतं। तर इथे योकपट्ट्या जोडताना कसं होतं, एक उलटी होते एक सवची होते जोडता वेळेस पुढील भाग। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायचे आहे। 1/2 इंच कापड घालवायचं आहे आपल्याला तिथं शिलाईमध्ये। आपण जी शिलाई मार्जिन वाढवलेली असते 1/2 इंच ती परफेक्ट योकपट्टीमध्ये गेली पाहिजे। जर आपण कमी घालवली तर पुढील भाग मोठा होतो। म्हणजे असं नवीन जे शिकतात त्यांना कसं हा प्रॉब्लेम असतो की नक्की शिलाई घालवायची किती। तर जे शिलाई आपण एक्स्ट्रा माप घेऊन वाढवलेले असतात ती जी शिलाई आपल्याला घालवावीच लागते। जर ती कमी घालवली तर मोठा भाग होतो, जास्त घालवली तर बारका भाग पडतो, म्हणजे उंची कमी जास्त होते। तर जे आपण शिलाई मार्जिन ठरवलेलं असतं घालवण्यासाठी वाढवलेलं असतं ते फिक्स आपल्याला घालवावंच लागतं। तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे की पलटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी भाग पलटून घेतलेला आहे आणि जे काही एक्स्ट्रा कपडा होता योकपट्टीचा तो मी कटिंग करून घेतलेला आहे। परत एकदा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी पलटलेला आहे पीस, त्या पद्धतीने तुम्हालाही पलटायचं आहे आणि त्यानंतर इथे जे कापड राहिलेलं असतं एक्स्ट्रा ते कट करून टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने तुमचे 4 टक्स टाकून झाले पाहिजेत। त्यानंतर मी इथे बघा जी पट्टी असते आपली काजपट्टी बटन पट्टी ती जोडणार आहे। इथे मी ऑलरेडी तयार करून घेतलेले आहेत काजपट्टी 2.25 इंचाची काजपट्टी बटन पट्टी आणि पाठीची पट्टी 1.5 इंचाची असते आपली। तर काजपट्टी असते ती वरून आपल्याला जॉईन करायची असते अशा पद्धतीने पाव इंच शिलाई घालून दाब द्यायचा असतो आणि पाठीची बटन पट्टी असते ती आपल्याला आतून बाहेर होल्ड करायची असते। तर मी ते आता तुम्हाला दाखवत आहे बटन पट्टी जी आतून मी लावलेली आहे आणि त्याला पाव इंच शिलाई घालवायची आपल्याला। त्यानंतर जी आपली काजपट्टी आहे ती पण मी जोडलेली आहे, ती वरून जोडलेली आहे सवच्या भागावरून।
तर अशा पद्धतीने आपल्याला सवचे उलटे भाग बघून, नवीन जे शिकत आहात त्यांनी बघून नंतरच हे करायचं आहे, शिवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता मी जी बटन पट्टी आहे ती होल्ड केलेली आहे वरून। अशा पद्धतीने तुम्हाला पण होल्ड करून घ्यायची आहे बटन पट्टी। जे नवीन असतं त्यावेळेला काय होतं, चुकीचं होतं। त्यानंतर इथे बघू शकता काचपट्टीला मी इथे दाब देत आहे, तुम्हाला पण तशा पद्धतीने दाब देऊन घ्यायचं आहे। दाब दिल्यामुळे काय होतं, आतमध्ये होल्ड करायला कापड आपल्याला अगदी एकदम इझी सोपं पडतं, म्हणून शनी आपल्याला दाब द्यायचा आहे। बटनपट्टी कशी वरून असते त्याच्यामुळे दाबचा काही संबंध येत नाही। तर इथे बघा अशा पद्धतीने बघा एकदम इझी मध्ये होल्ड झालेली आहे आपली बटनपट्टी, सॉरी काचपट्टी। तर इथे आता आपण होल्ड करून घेऊन, इथे बघू शकता कापड जे आहे ते मी आतमध्ये होल्ड केलेलं आहे। अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे कापड सोडलेलं असतं आपण शिवता वेळेस पट्टीचं, तर ते आत होल्ड करून घ्यायचं, जेणेकरून शिलाई माझी छान दिसावी यासाठी। तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। तर इथे बघा मी जे पुढील गळ्याची उंची असते ते अशा पद्धतीने उंची घ्यायची आहे आणि जे असा आपल्याला आकार द्यायचा आहे गोल पद्धतीने, आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे। काचपट्टी कुठल्या साईडला ही सिस्टीम अशी करून घ्यायची। त्यानंतर इथे बघा दोन्ही पण बटनपट्टी काचपट्टी परफेक्ट आहेत का किंवा खालवर झालेले आहेत ह्याची आधीगती आपण माहिती घ्यायची, नंतरच मग कटिंग गोल आकारमध्ये। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने गोल आकारमध्ये कटिंग करून घेतलं आणि ते आता भाग आपल्या साईडला ठेवलेले आहेत। पाठीचा भाग मी घेतलेला आहे। तर इथे बघा 4 टक्स आपले मध्य सेंटर काढून शोल्डरचा 4 टक्स आपल्याला इथं टाकायचं आहे। तर आपलं 4 टक्स इथे मी 4 इंचाचं टाकत आहे, कोण कोण 3.5 टाकतं, 4.5 टाकतं, 3 पण इंचाचं टाकतं। तर जसं आपला म्हणजे पाठीमागं डीप गळा असतो तशा पद्धतीने आपण हे करायचं असते। तर आता ह्यांचा काही डीप गळा नव्हता त्याच्यामुळे मी 4 इंच टाकलेला आहे। त्यानंतर इथे मी जी पाठीची पट्टी असते ती घेतलेली आहे, ते आता मी इथे जॉईंट करून घेणार आहे। पाठीची पट्टीला काय करायचं, ज्या वेळेला आपला इथं टक्स येतो त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी चुनी टाकून घ्यायची, जेणेकरून शनी अशा पद्धतीने मी इथं बघू शकता बोटाच्या इथं धरलेलं आहे तशा पद्धतीने चुनी टाकायची आणि त्यानंतर दाब द्यायचा। पाठीची पट्टी सुद्धा दाब दिल्यानंतर एकदम सोपी होल्ड करायला पडते आतमध्ये आणि फिनिशिंग पण छान दिसतं। कॉटनच्या ब्लाउजला तर खूप सुंदर दिसतं फिनिशिंग पाठीच्या भागाचं। कापड एकदम सॉफ्ट असतं त्याच्यामुळे काय होतं होल्ड करण्यास एकदम मस्त वाटतं। पण नवीन जे शिकणारे असतात त्यांना मी हेच सल्ला देईल की चांगला कापड शक्यतो वापरायचं ज्या वेळेला आपण ब्लाउज शिकत असतो। नवीन असतात त्यावेळेला काय करतात की घरची लोक आपल्याला देत नाहीत की खराब करशील वगैरे असं, तर काय होतं काही प्रॉब्लेम येत नाही। चांगला उलट कापड दिल्यामुळं वेळोवेळी शिलाई व्यवस्थित बसतात आणि शिलाई म्हणजे करता वेळी सुद्धा आपल्याला कंटाळा येत नाही। आणि ज्या वेळेला सिल्क कपडा आपल्या घरच्यांनी नवीन असताना शिकत तर त्यावेळेला कंटाळा येतो। तर आपण काय करायचं, जास्त महागातलं पण वापरायचं नाही आणि जास्त हलकी क्वालिटी पण वापरायची नाही, मीडियम साईजमधले पीस कॉटनमध्ये भेटतात ते यूज करायचे। शिवणकाम ज्या वेळेला तुम्ही शिकत असता किंवा ऑनलाईन बघून करत असता मोबाईलवरचे यूट्यूबचं वगैरे, तर ते छान होतं। त्यानंतर इथे मी शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाई घालवलेली आहे, तुम्हाला पण अर्धा इंच घालवायची आहे। त्यानंतर मी इथे राऊंडअप जो दिलेला आहे ते बघू शकता, इथे कमर आणि दोन्ही कमर कुठली साईज मापून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रानं हे असते कापड असते ते मी घालवलेलं आहे। हे कशासाठी, तर आपले जे मुंड्यामध्ये फिटिंग जे येतं ते खालवरती होऊ नये त्यासाठी ऑलरेडीच आपल्याला भाग मापून घ्यायचे असतात मागचा पुढचा फिटिंगच्या ऐवजी आधीवरती। नंतर मी इथे बाही पण बघा जोडलेले आहे
बाहीचं पण सेंटर काढून घेतलेलं आहे. कमी जास्त होते का बघितलं तर तिथे कमी जास्त म्हणजे जास्त होत्या माझी इथे बाही, तर ती जास्त झालेली एक्स्ट्रा बाही आपण सोडून द्यायची आणि बाहीमध्ये पण अर्धा इंच आपल्याला शिलाई घालवायची आहे. बाही शिवता वेळेस अजिबात खाली वरती करायचं नाही की जेणेकरून कापड अडकल. तर कधी पण लक्षात ठेवायचं, व्यवस्थित पद्धतीने अर्धा इंच कापड एका डायरेक्शनमध्ये आणि कापड घालवता वेळेस दोन्ही समान घालवायचे आहे. गोल राऊंडअप जरी असला तरी आपल्याला तिथं समानच कापड घालवायचं आहे. इथे बघू शकता मी कशा पद्धतीने घालवलेलं आहे. तसंच दुसरी ही बाही आपली जी आहे त्याला पण सेम अशीच प्रोशन करायची आहे. तर तुम्हाला पण असे ब्लाऊज शिकायचे असतील किंवा काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. शिवण क्लासेसबद्दल पण काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तुमचे ब्लाऊज विषयी तर नक्की विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. तर त्यानंतर इथे बघू शकता ही पण बाही मी बघा कशा पद्धतीने कापड जुळवून घालवत आहे. दोन्ही पण राऊंडअप मध्ये गोल असतात. बाहीचाही राऊंडअप असा गोल आकारामध्ये असतो आणि जो आपण जॉईन करणार असतो आकार तो पण गोल आकारात असतो. तर तुम्हाला अशा दोन्हींचं पिन व्यवस्थित लाईनिंगमध्ये घालवायचे आहे. आणि बाही जोडता वेळेस अर्धा इंच जो बाहीचा भाग कमी असतो तो पुढंच आला पाहिजे. दोन्हीही बाहींचं सेम अर्धा इंच कापड कमी असतं ते पुढील भागालाच आलं पाहिजे. जर ते चुकून मागच्या भागाला गेलं तर ब्लाऊज बसता वेळेस खूप प्रॉब्लेम येतो, कारण आपण पुढील भागासाठी खोल आकार दिलेला असतो अर्धा इंच आणि बॅक साईडसाठी कमी अर्धा इंच आकार दिलेला असतो. तर आठवणीनं म्हणजे लक्ष जे नवीन आहेत त्यांनी व्यवस्थित विचार करून शिवता वेळेस खरंच विचार करून शिवावे ब्लाऊज, नाहीतर प्रॉब्लेम येतात. नंतर एकदा शिवलं की नंतर ते उसवणे वगैरे हे काय आपल्याला म्हणजे कंटाळा येतो, मुडाप होतो. तर त्याच्या आधी आपल्याला काळजी घ्यायची आहे की बाही वगैरे व्यवस्थित आहे का. त्यानंतर इथे बघू शकता फिटिंगचं तुम्ही, तर मी इथे फिटिंग करून घेत आहे. तर तुम्हाला पण असंच आधीवरती बाहेरून फिटिंग करून घ्यायचं आहे सवच्या बाजूनं. आपल्याला इथे कवर शिलाई घालण्यास सोपं पडतं फिटिंग बाहेरून. मी फक्त एकच शिलाई आता दाखवणार आहे तुम्हाला फिटिंगची. नंतर मी आपला जे गोट असतो मेन महत्त्वाचा ब्लाऊजचा तो कसा करायचा ते दाखवणार आहे आधीवरती. तर इथे बघू शकता आता दुसरे कुठला पण भाग मी व्यवस्थित पद्धतीने घेणार आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही म्हणजे काय होतंय, थोडं खालती वरती होतंय, थोडंसं कापड खालती वरती होते. तर अशा टायमाला काय करायचं, काय केलं पाहिजे, तर आपल्याला इथे नॉर्मली जी बाही असते आपली तिथे आपल्याला कापड घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता एवढं माझं कापड एक्स्ट्रा पाठीमागचा भाग झालेला आहे. तर आपल्याला इथे पाव इंच शिलाई घालून घ्यायची आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे बघू शकता त्या पद्धतीने पाव इंच शिलाई मी इथं घालून घेतलेली आहे. पुढील मागील कमी जास्त भाग होतो म्हणून शानी. तर आता दोन्हीही समान भाग झालेले आहेत. तर आपण आता इथे फिटिंग करण्यास काय हरकत नाहीये. फिटिंग करता वेळेस व्यवस्थित करून घ्यायचं, कापडाची चुनी पडू नये किंवा मुंड्यामध्ये जो आकार असतो तो खालीवरती होऊ नये. थोडंसं खालीवरती झाल्यामुळं काय होतं ब्लाऊजमध्ये फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत नाही. तर शक्यतो मुंड्याचा जो आकार असतो आणि जो फिटिंगचा आपण घेतो ते एकच ठिकाणी, ज्या ठिकाणी मुंडा येतो त्याच ठिकाणी आपल्याला ते करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जे काही कपडा एक्स्ट्रा असतो ते कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी बघू शकता मी पट्टी बघितलीच आजचीला तुम्ही 1 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे म्हणजे गोटपट्टी लावण्यासाठी. तर इथे मी पाव इंचाने शिलाई घालून गोट लावून घेत आहे. आणखीन काय गोट विषय वगैरे माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता कमेंट करून. तर मी इथे हा डायरेक्ट पट्टीचाच गोटपट्टी काढलेली आहे. तर तुम्हाला पण अशीच 1 इंचाची पट्टी घ्यायची आहे. डायरेक्टची आहे, क्रॉसची नाही आहे. मला
क्रॉसपेक्षा डायरेक्टच्या ह्या पट्ट्या असतात त्याचं मला सोपं पडतो आणि माझा गोट त्याने छान होतो। तुम्ही आता इथे बघू शकता मी पट्टी जॉईन करून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने गोट आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे। जो काही कापड असतं आतमधलं तर ते आतमध्ये घालवायचं आहे आणि ज्या वेळेला आपण आधी गोट करतो त्याआधी आपल्याला थोडं कट मारायचं इथं आतमध्ये। जी पहिली आपण जी पट्टी जोडलेली असते ती शिलाई कट नाही करायची, त्याच्या आतून कट छोटे छोटे मारून अशा पद्धतीने आपल्याला गोट फोल्ड करून घ्यायचा असतो। तर आता इथे गोट बघू शकता पाइपिंग किती सुंदर आणि छान दिसते। अशा पद्धतीने आपण करू शकतोय। एकदम सोपी पद्धत आहे गोटची। पहिल्याच्या नवीन असतात तेव्हा गोटचा पण खूप प्रॉब्लेम असतो, तर त्यांच्यासाठी डायरेक्टची पट्टी काढून पण असा छान गोट आणि मस्त गोट दिसतो। तर तुम्हाला काही आणखीन माहिती विचारायची असेल आपल्या ब्लाऊज विषयी तर तुम्ही मला विचारू शकता। तर इथे मी आता गोट पट्टी जॉईन करून घेत आहे। तुम्हाला पण अशा पद्धतीने गोट जॉईन करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता आतमध्ये मी कापड जे आहे कडचं ते होल्ड करत आहे, व्यवस्थित होल्ड करून आतमध्ये तर होल्ड करून मागं पुढे करून घ्यायचं आहे। तर बघू शकता कशा पद्धतीने मी गोट दिसत आहे आणि किती सुंदर झालेला आहे। तर त्यानंतर इथे आपल्याला काजे करून घ्यायचे आहेत। मी ते छोटे छोटे चौकोन करून घेते सेंटरला। 5 काजे असतात आपले, तर 5च्या 5 मी आता इथे बघू शकता कशा पद्धतीने चौकोन छोटे चौकोन करून घ्यायचे। तुम्ही इथे त्रिकोण पण करू शकता, जे तुम्हाला आवडतं ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाही की असं काही नाही की चौकोनच करावं। हे मला सोपं पडतं चौकोन म्हणून मी माझ्या पद्धतीने करते। आणि शक्यतो कसं असते बाहेरचे ज्यांचे टेलर आहे ते क्रॉसिंगमध्ये करतात आणि काय होतं ब्लाऊज आपल्याला आपल्या टीचिंगवरनंच ओळखतं हे ब्लाऊज आपला आहे का दुसऱ्याने शिवलेला आहे। त्यासाठी मी शक्यतो चौकोनी माझे बॉक्स ठेवतो, जे आपल्याला काजे करतो तिथे छोटे छोटे काजे करायचे त्यातमध्ये आपण, आणि ते खराब पण होत नाही, दिसताना छान दिसतं। तर इथे बघा मी आधी करतीच फिटिंगची एक शिलाई मारून घेतली होती, तर त्यानंतर आता मी इथे फिटिंग कवर शिलाई घालून घेत आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने फिटिंग करायचे, कवर शिलाई आधी करती 2-2 घालून घ्यायच्या। त्यानंतर जे मेन फिटिंगचं आहे ते ब्लाऊजला लावूनच फिटिंग ब्लाऊज करायचं। तर इथे बघा मी 2-2 शिलाई अशा मारून घेत आहे। तुम्हाला पण अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायच्या आहेत, दोन्ही साइड कोंडून सेमच, जेणेकरून काय होतं फिटिंग छान दिसतं। कवर शिलाई घातल्यामुळे धागे वगैरे उदसणे हा प्रकार होत नाही जास्ती करून। कसं होतं गाव लेवलला आपल्याला इकडे म्हणजे हे जी मिशन मिळणं ओरलाकची वगैरे हे अवघड असतं, त्याच्यामुळे असे कवर शिलाई घातल्यामुळे खूप फायदा होतो ते ना। सिटीमध्ये कसं आपल्याला ओरलाक वगैरे करायला भेटतं, त्याच्यामुळे काही गरज नसते कवर शिलाईची। तर इथे बघू शकता मी ब्लाऊज आता संपूर्ण कंप्लीट केलेला आहे आणि किती सुंदर असा छान ब्लाऊज दिसत आहे। तुम्हालाही असे छान छान ब्लाऊज शिवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू सो मच। माझा पूर्ण व्हिडिओ